या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रिजो कन्स्ट्रक्शन्स लातूर, बांधकाम व्यवसायातले एक विश्वसनीय नाव. मित्रांनो, कधी कोणाच्या आयुष्याचे 9-2-11 होतील काय सांगता येत नाही, नाही का? की राजकारणामध्ये आपण कितीही मोठ्या पदावर असलो, आपली काही ताकद आणि शक्ती असली तरी सुद्धा आपले दिवस कसे फिरतील किंवा आपण केलेल्या पापाची फळं प्रत्यक्षात मिळायला कधी सुरू होतील हे काहीच सांगता येत नाही. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अत्यंत महत्वाची घटना घडली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांना सुनेत्रा पवार यांनी आपल्या तिजोरीवरून दूर केलेला आहे, अगदी बाजूला काढून टाकलंय. फार महत्वाची घटना आहे, महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारी घटना आहे. शिवाय सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना का बाजूला काढलं ही अत्यंत महत्वाची घटना आहे आणि या महत्वाच्या घटनेवर आज मी आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, जर आपण आजचा लोकसत्ता वाचला असेल तर आजच्या लोकसत्ता या वर्तमानपत्रामध्ये एक हेडलाईन्स आहे किंवा एक हेडिंगची पहिल्या पानावरची पहिली बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची तिजोरी पवार मायलेकरांच्याच हातामध्ये, अशा पद्धतीची ती बातमी आहे. आणि या बातमीमध्ये असं सांगितलं गेलंय की प्रफुल्ल पटेल जे की पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस जे कार्यकारी अध्यक्ष होते, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष होते, त्यांचं कार्यकारी अध्यक्षपद पूर्णपणे बाजूला करून टाकलेलं आहे सुनेत्रा पवार यांनी. आणि त्यानंतर जे अत्यंत महत्वाचं पद होतं, त्या महत्वाच्या पदावरून सुनील तटकरे यांची पण हकालपट्टी करण्यात आलेली आहे राष्ट्रीय कार्यकारिणीमधल्या. आणि राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सुनेत्रा पवार यांनी पूर्णपणे आपल्या कुटुंबाचं वर्चस्व राहिलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिजोरीवर, खास करून त्यासाठी नव्याने काही रचना केली आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना त्या तिजोरीपासून, तिजोरीच्या चाव्यापासून, चेक्स पासून, सही पासून पूर्णपणे बाजूला करून टाकलेलं आहे. निवडणूक आयोगाला रितसर तसं पत्र दिलेलं आहे. कोणाला कसलीही खबर लागू नये याची काळजी घेऊन सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघा महाशयांना खूप मोठा दणका दिलेला आहे. मग आपण जर पाहिलं, ऐकलं असेल की माझ्या एका व्हिडिओमध्ये म्हणालो होतो मी पाठीमागे 1-2 महिन्यापूर्वी मी असं बोललो होतो की पहा आपण की लवकरच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची हकालपट्टी होईल. आज केवळ हकालपट्टी होईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी होईल असंही मी बोललो होतो. आपण पाठीमागचा माझा व्हिडिओ जाऊन ऐकला तर तुम्हाला ते पुन्हा एकदा जरूर ऐकायला मिळालं. त्याची सुरुवात झाली मित्रांनो. आज पूर्णपणे त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची पुनर्रचना, आपण ज्याला म्हणतो, ती पुनर्रचना करून तसं पत्र निवडणूक आयोगाला सुनेत्रा पवार यांनी दिले. आणि त्यामध्ये जे महत्वाचे 3 पदं होती, या महत्वाच्या 3 पदावर पवार कुटुंबातले पार्थ पवार, जय पवार आणि खुद्द सुनेत्रा पवार या तिघांनीच वर्चस्व आपलं स्वतःचं स्थापन केलंय. बाकी कोणाला कसल्याचे दमडीचे 15 पैशाचे अधिकार त्यांनी दिलेले नाही. आता कुठली बँक नाही, कुठला चेक नाही, कुठली सही नाही, आता त्यांना कसलेच अधिकार उरलेले नाही. अशा पद्धतीने या दोघांची अवस्था सुनेत्रा पवार यांनी करून ठेवलेली आहे. बघा, राष्ट्रीय अध्यक्ष पदावर सुनेत्रा पवार या स्वतः कायम आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या, तर राष्ट्रीय महासचिव पदावर पार्थ पवार यांची नियुक्ती झालेली आहे. पार्थ पवार सुपुत्र, सुनेत्रा पवारांचे मोठे सुपुत्र पार्थ पवार यांची त्यांनी नियुक्ती केली. तर राष्ट्रीय सचिव आणि राष्ट्रीय कोषाध्यक्ष अशा दुहेरी पदावर सुनेत्रा पवारांचे द्वितीय चिरंजीव जय पवार यांची नियुक्ती करून टाकलेली आहे. म्हणजे आता ह्या 2 सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे जे अधिकार होते, यांचं जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वजन होतं, यांचं जे वलय होतं, यांना जे काही अधिकार होते, प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून जे काही अधिकार होते किंवा आर्थिक अधिकार या दोघांच्याकडे काही सह्यांचे वगैरे होते, हे संपूर्णपणे काढून टाकलेत. यांना अगदी त्या तिजोरीच्या खोलीच्या दरवाजात सुद्धा आता उभं राहायचं नाही, अशा पद्धतीचा निर्णय सुनेत्रा पवार यांनी घेतलेला आहे. प्रश्न असा आहे की का पक्ष फुटल्यानंतर पूर्णपणे अजित पवारांच्या बाजूला हे 2 नेते आपल्याला दिसले, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे,
अगदी अजित पवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आपल्याला दिसले, त्यांच्या बाजूने भाषण करताना आपल्याला दिसले, शरद पवारांच्यावर टीका करताना आपल्याला दिसले. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आणि अचानकपणे असं काय घडलं असावं की प्रफुल्ल पटेल यांना बाजूला केलं पाहिजे असं सुनेत्रा बहिणींना वाटलं. अचानकपणे असं काय घडलं असावं की या महाराष्ट्रातल्या सुनील तटकरेंना सुद्धा आपल्या पक्षाच्या मुख्य जबाबदारीपासून बाजूला केलं पाहिजे असं सुनेत्रा बहिणींना वाटलं. आता आणखीन एक, महाराष्ट्रामध्ये आज त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद आहे. या प्रदेशाध्यक्ष पदावरूनही काही दिवसामध्ये या सुनील तटकरे साहेबांची हकालपट्टी आता तय आहे, निश्चित झालेली आहे. त्यात काही बदल आता होणार नाही. आणि मित्रांनो, याची चाहूल बहुतेक सुनील तटकरेंना लागली असावी, कारण ते सध्या शरद पवारांच्या भेटीसाठी ताटकळत आहेत. आज बहुतेक त्यांची भेट झाली होईल किंवा संध्याकाळपर्यंत तशी बातमी आपल्याला समोर सुद्धा येऊ शकते. याचा अर्थ नेमका राजकारणामध्ये काय घ्यायचा आहे की सुनील तटकरेंच्या हे लक्षात आलंय की आता आपली डाळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात शिरण्याची शक्यता संपलेली आहे. प्रफुल्ल पटेल आज गप्प आहेत, कारण त्यांच्याकडे राज्यसभेचं खासदार पद आहे. त्यांनी काही बंड करण्याची भाषा केली तर त्यांची खासदारकी पूर्णपणे अडचणीत येऊ शकते, याची पूर्ण कल्पना प्रफुल्ल पटेलांना पूर्णपणे आहे आज तारखेला. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर सुनेत्रा वहिनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आपल्या स्वतःच्या परिवाराची कमांड स्थापन करण्याचा प्रयत्न त्यांनी कशा पद्धतीने करतायत ही दिसते आहे. हे ठीक आहे, आता ते परिवारातल्या लोकांना संधी देत आहेत किंवा तिजोरी जी आहे, पैसा जो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा, ज्या देणग्या येतात, ज्या देणग्या जातात, जो खर्च होतो, जो पक्षासाठी खर्च होतो, ज्या ज्या गोष्टीसाठी खर्च होतो, हे खर्च करण्याचे, चेकवर सही करण्याचे अधिकार आता फक्त तिघांनाच उरलेत. एक तर जय पवार, दुसरे पार्थ पवार आणि तिसऱ्या खुद्द सुनेत्रा पवार. बाकी लोकांना आता काही त्या चेकवर सह्याचे अधिकार वगैरे त्यांनी ठेवलेले नाही. प्रश्न हा आहे, पुन्हा तो प्रश्न होता, प्रफुल्ल पटेलांच्या बाबतीमध्ये सुनेत्रा बहिणींच्या मनात नेमकी काय शंका आहे, किंवा सुनील तटकरेंच्या बाबतीमध्ये सुनेत्रा बहिणींच्या मनामध्ये अशी कोणती शंका आहे, या शंकेचा संबंध कुठल्या नेमक्या घटनेशी आहे, असा एक मोठा प्रश्न आता या माध्यमातून निर्माण झालेला आहे. आपण जाणताच की मागेच अजितदादांचं दुःखद निधन विमान अपघातामध्ये झालं. मग तो अपघात होता, घातपात होता, काय करणी होती, जे काही प्रकार होता, अनेक चर्चा महाराष्ट्रामध्ये त्यावर केलेल्या आहेत. या संदर्भामध्ये सुनेत्रा बहिणींच्या मनामध्ये काही संशय आहे का, काही पक्षातल्याच लोकांच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये काही संशय आहे का, असा प्रश्न आता महाराष्ट्रामध्ये निर्माण होतो आहे. आणि ज्या अर्थी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांना त्यांनी आपल्या कार्यकारिणीमध्ये ठेवलं आहे, सामान्य ज्येष्ठ पक्षाचे नेते म्हणून त्यांना जर ठेवलं असलं तरी त्यांचे अधिकार काढून घेतलेले आहेत पूर्णपणे. या गोष्टीकडे नेमकं कसं बघायचं, या गोष्टीचा नेमका काय अर्थ आहे, सुनेत्रा बहिणींच्या, जय पवारांच्या, पार्थ पवारांच्या मनामध्ये या दोन नेत्यांविषयी नेमकं काय चालू आहे, असे अनेक प्रश्न आता महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहेत. या संपूर्ण घटना ही साधी घटना नाही, ही छोटी घटना नाही, ही घटना भविष्यामध्ये काहीतरी मोठं घडणार आहे किंवा या दोघांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी सुद्धा होऊ शकते, याचे संकेत आहेत का, अशाही अर्थाने या घटनेकडे पाहिलं चाललंय. शिवाय ज्या अर्थी सुनील तटकरेंना शरद पवारांच्या प्रकृतीची अचानकपणे आठवण झाली, त्यांची भेट घेण्याची किंवा विचारपूस करण्याची, हा प्रकार नेमका कुठली गोष्ट सुचवतो किंवा या गोष्टीचा अर्थ नेमका, राजकीय अर्थ नेमका काय आहे, असे अनेक प्रश्न आता जनतेच्या समोर आहेत, विश्लेषकांच्या समोर आहेत, पत्रकारांच्या समोर आहेत. आमचं लक्ष या सर्व घटनांवर काय घडतंय नेमकं, परंतु महाराष्ट्राच्या मनामध्ये जो एक महत्वाचा प्रश्न होता की अजितदादांचं नेमकं काय झालेलं आहे, ज्यासाठी रोहित पवार रात्रंदिवस लढत आहेत, ज्यासाठी मिटकरी जे आमदार आहेत राष्ट्रवादीचे, तर माजी आमदार ते आज तारखेपासून झालेले आहेत, ते सगळे सातत्याने या प्रश्नासाठी लढत आहेत. या प्रश्नाचं नेमकं काय झालं, आता सुनेत्रा वहिनी आपल्या पतीच्या या दुःखद घटनेच्या संदर्भामध्ये काही शोध घेऊ इच्छितात का, त्यांचे पुत्र, दोन्ही पुत्र त्या माध्यमातून काही आता वेगळा शोध करतायत का, काही लोकांवर त्यांचा संशय आहे का, काही वेगळी गोष्ट त्यांच्या कानापर्यंत जाऊन पोहोचली आहे काय, काही सबळ पुरावे त्यांच्या हाताला लागलेत का, असे अनेक प्रश्न आता
महाराष्ट्रामध्ये उपस्थित केले जात आहेत। आज इतकंच आहे की आज सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या प्रमुख पदापासून आणि खास करून आर्थिक व्यवस्थेपासून या दोघांना दूर ठेवलेलं आहे। याचा अर्थ नेमका काय घ्यायचा किंवा काय आहे हे भविष्यात त्याचा उलगडा जरूर होणार आहे। पण तुम्हाला काय वाटतं, कशासाठी प्रफुल्ल पटेल यांना बाजूला केलं असेल, कशासाठी सुनील तटकरे या दोघांनाच या मुख्य पदावरून त्यांच्या जबाबदारीपासून किंवा आर्थिक अधिकारापासून सुनेत्रा वहिनींनी का दूर केलं असावं, जरूर कमेंट करा। आणि अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा।